कोल्हापूर आणि त्याच्या आजूबाजूच्या दुर्गम भागातून बऱ्याच वेळेला एक फोन येतो. तो फोन असा पद्धतीचा असतो की सर, आमच्या बाळाचे बाळ जन्मजात अपंग असल्यामुळे त्याला व्यवस्थित चालता येत नाहीये आणि त्यावर उपचार आहेत. हा पहिला फोन येतो आणि पॅरेंट्स आम्हाला दाखवायला येतात. ज्यावेळी आम्ही बाळाची तपासणी करतो त्यावेळी लक्षात येतं की बाळाला जन्मजात क्लबफूट आहे आणि त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा आज तागायत त्यांनी उपचार घेतलेला नसतो. अशा सिनारिओमध्ये काय होतं तर जन्माला आल्यावर जर क्लबफूटचं निदान झालं असेल, योग्य त्या डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं असेल आणि उपचार करून घेतला असेल तर बाळ चालण्या फिरण्यापूर्वीच बाळाचे पाय सरळ होतात आणि नॉर्मल बाळासारखं ज्या वयामध्ये त्याला चालायचं आहे, रंगायचं आहे, त्यावेळी तो त्या नॉर्मल ऍक्टिव्हिटी करून एक हेल्दी लाईफ जगू शकतो. पण अनफॉर्च्युनेटली कोणत्याही पद्धतीची ट्रीटमेंट न घेतल्यामुळे अशा मुलांना उपचार करताना मात्र आपल्याला सर्जरीच करावी लागते. आणि जो काही दिवस तुम्ही विदाऊट ट्रीटमेंट घालवलेला आहे त्या पिरियड साठी तुम्ही त्या बाळाला एक अपंगत्वाचा टॅग किंवा फिजिकली चॅलेंज्ड पर्सन म्हणून तसाच ठेवता. सो माझी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की जर तुम्हाला अशा पद्धतीचा कोणताही त्रास होत असेल तर जवळच्या डॉक्टरांना दाखवून निदान करून घ्या आणि योग्य त्या मार्गदर्शनाच्या साह्याने योग्य तो उपचार करून घ्या.